श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत. यातून आपल्याला शिकायला मिळतं. स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो. ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरते. श्री स्वामी समर्थ चोळाप्पांच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच. चोळाप्पांची सासू पारायण करत असते, तिला त्रास होतो. चोळाप्पांची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात, निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते. स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची एकाग्रता हवी. चोळाप्पा आपल्या एका स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतात. वामनबुवा स्वामींना पाहतात आणि पाहतच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचे अन्न आणताना चोळाप्पाची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत नाहीत आणि स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका, आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं ओवळं यांच्या जास्त नादी लागू नका. चोळाप्पांची पत्नी आणि सासू चोळाप्पांजवळ तक्रार करतात, पण चोळाप्पा काही ऐकत नाहीत. तिकडे शास्त्रीबुवा वामनबुवांना स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या घरी आपल्या गुरु घोलपस्वामीकडे जातात. घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाहीत, उलट ते घोलपस्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात. घोलपस्वामी सोन्याचं लालूच देऊन आपल्या शिष्य करू असं पाहतात. वामनबुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वादविवाद होतो. जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येतील तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्रीबुवा घोलपस्वामींकडे दगड घेऊन याच सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात, पण काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे, म्हणून सूड घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात. घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामनबुवांवर टाकायला जातात, पण त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्यांचं धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजांनी वामनबुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते. ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळाने घोलपस्वामी जागे होतात. त्यांना स्वामी समर्थांची प्रचिती येते. ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात. घोलपस्वामी आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये. अरे, आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा. असे हे स्वामी समर्थांचे अनुभव दत्तगुरु मित्रांनो.